सिंहगड रोडवरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण। अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण। येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने, शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरनुसार दागिने तयार करून देण्याची सोय। विश्वास, गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स। आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे। संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील, मोबाईल नंबर 9850246707। मे महिना ते जून महिना साधारणतः ह्या 2 महिन्यामध्ये गेल्या आपण सर्व मंडळांना एक पत्र दिलं होतं। त्याच्यासोबत प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या की ज्याच्यामुळे साऊंड पोल्युशनमुळे बहिरेपणा आला होता, शारीरिक हानी झाली होती, इमारतींना नुकसान झालं होतं, याच्या 2 बातम्या आपण ह्या महत्त्वाच्या सर्व मंडळींना दिल्या होत्या आणि त्यांना आवाहन केलं होतं की यावेळी बुक करताना तुम्ही अशी मंडळं बुक करू नका आणि समाजोपयोगी, समाजाच्या हितासाठी जे उपयोगी कार्यक्रम असतील ते तुम्ही घ्यावेत। सर्वात महत्त्वाचं की गेल्या वर्षीपेक्षा आता यावर्षी खूप सजगतेनं संपूर्ण समाज जागृत झालेला आहे। फलटण शहर पोलीस स्टेशन तर्फे आपण एक सर्वे घेतला होता, त्याच्यामध्ये 70 ते 80% पेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर ध्वनी प्रदूषणाला आणि डीजेला हा विरोध केलेला आहे। त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे की मंडळावर गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा, चालेल, पण हा ध्वनी प्रदूषण नको, असं त्यांचं मत आहे। माननीय न्यायालयानं वेळोवेळी सांगितलेलं आहे की ध्वनी प्रदूषण बंद करा, प्रदूषणच्या कायद्याचं उल्लंघन नाही झालं पाहिजे। यावेळी आमचं पोलीस प्रशासन पण खूप पाठीशी आहे। माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लिअर कट सांगितले की ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन झालं तर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, त्यामुळे यावर्षी गुन्हे दाखल होतील। गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करताना काही मंडळांचा असा भ्रम असेल की नॉईस मीटर लेवलमध्ये आपलं रीडिंग नाही आलं तर आपण त्यातून सुटून गेलो, तर तसं नाही आहे। आपला BNS भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आहे, त्यामध्ये थोडी कलमं आपल्या रेफरन्ससाठी सांगतो। कलम 286 आहे, आपण जे गाडीवर पेट्रोलचा कॅन ठेवता तो कॅन नीट ठेवला नाही म्हणून 286 प्रमाणे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याला 6 महिने कारावास आणि 5,000 रुपये दंड आहे। कलम 223 पोलिसांचा आदेश न पाळणं, याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, 1 वर्ष कारावास, 5,000 रुपये दंड आहे। सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला, कलम 292, कलम 285 BNS, हे सर्वांनी लक्षात ठेवावं। कलम 285 BNS, लोकांना जाण्यास अडथळा केला रस्त्यावरून किंवा त्यांना धोका होईल, नीट जाता येणार नाही अशी जरी व्यवस्था केली तरी त्या मंडळांवर गुन्हा दाखल होईल। ट्रॅक्टर वगैरे वरून आपण एक्स्ट्रा आपण व्यवस्थित केलेला नसतो, तो गुन्हा त्याच्यामध्ये असतोच। कलम 70 मध्ये मंडळाच्या जे कोण आवाज निर्माण करतील आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या लोकांना अटक करणे आणि तो डीजे जप्त करणे, तो ट्रॅक्टर जप्त करणे, हे अधिकार पोलिसांना आहेत। आणि या कलम 70 अन्वये जर पोलिसांनी ते साहित्य जप्त केलं आणि जर ते नंतर सोडवायचं असेल तर माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय ते सुटू शकत नाही। त्यामुळे प्रत्येक मंडळाने दक्षता घ्या की माननीय कलेक्टर साहेब, जिल्हा दंडाधिकारी जोपर्यंत आदेश देणार नाही तोपर्यंत तुमचा ट्रॅक्टर किंवा साहित्य हे सुटू शकणार नाही आणि पोलिसांकडून हे नक्कीच जप्त केलं जाईल। पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये सुद्धा कारवाई होते, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये दंड आणि 5 वर्ष कारावास अशी ही शिक्षा आहे। निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये। जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट। फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा। तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क मोबाईल विनोद घाडगे 9922643104। फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी। विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या। पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण। संपर्क मोबाईल 9922 643104।